वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है। दोस्तों, मराठी भाषा पैडागोजी को लेकर, मराठी अध्यापन शास्त्रों को लेकर आज के इस वीडियो में हम 50 सिलेक्टेड और इम्पॉर्टेंट क्वेश्चन देखने वाले हैं जो परीक्षा के दृष्टिकोन से बहुत ज़्यादा इम्पॉर्टंट होंगे। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की शनिवारी आणि रविवारी म्हणजे 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी या रोजी तुमची सीटेटची परीक्षा असेल, पेपर 1 आणि पेपर 2 साठी। त्यासाठी इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड 50 प्रश्न अति स्मार्ट आणि फास्टपणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉइन बटनला जॉइन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। स्मार्ट लर्निंग, स्मार्ट रिव्हिजन आणि डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी काय आहे तर बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता जशा प्रकारे प्रश्न 1 विचारलेला आहे की ज्या शाळा सर्वसाधारण आणि विशेष शिक्षण यात फरक करत नाही त्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे, विशेष, अपवर्जक, प्रमाणित आणि समावेशक। तर हे बघा, समावेशक आपला काय असेल तर या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 2। आता हे बघा, पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की श्रवण कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी शिक्षकाने एक कृती तयार केली आहे, ही चाचणी कशावर आधारित असावी, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न काळजीपूर्वक वाचून घ्या आणि ऑप्शन सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या। जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 3। ऑप्शन 3 दिलेला आहे की ध्वनी मुद्रणावर आधारित तालिका पूर्ण करणे, म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 3। हे बघा मित्रांनो, जशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की पुच्छ आधारित अध्ययनामध्ये डॅश डॅश अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही पाहू शकतात की शिक्षक विद्यार्थ्यांना कृती देऊन अध्ययनाला मदत करतो। ऑप्शन 2 दिलेला आहे की विद्यार्थी स्वतःच्या पद्धतीने प्रश्न विचारतात। ऑप्शन 3 1 व 2 दोन्ही बरोबर आहे किंवा फक्त 2 बरोबर आहे। तर हे बघा, ऑप्शन जे 3 दिलेला आहे 1 व 2 म्हणजे दोन्ही पर्याय जे दिलेले आहेत ते बरोबर असणार आहे। ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळेल आणि सिलेक्टेड आणि IMP सुपरफास्ट 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। प्रश्न नंबर 4 विचारलेला आहे की वाचनपूर्व तासिकेत प्रत्यक्ष वाचन सामग्री न वापरता चर्चा करणे पुढीलपैकी कशाशी सर्वात जास्त संबंधित आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 पर्याय सुद्धा दिलेले आहे की जनकसूत्री, रचनात्मकवादी पद्धती, रसियस पद्धती, व्याकरण भाषांतर पद्धती किंवा श्रवण भाषण पद्धती। तर हे बघा, श्रवण भाषण पद्धती म्हणजे विकल्प जे डी दिलेला आहे, ऑप्शन जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे डी असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5। हे बघा, प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की जर एखाद्या शिक्षकाला तामिळच्या वाचन पाठात अस्सल साहित्य वापरायचे असेल तर त्याने खालीलपैकी कोणते साहित्य वापरण्याची गरज नाही, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे। गरज नाही म्हणजे नेगेटिव्ह सेन्स मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे। 4 पर्याय दिलेले आहे। तर हे बघा, कोणत्या साहित्याची गरज नाही अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आणि जे ऑप्शन 2 आहे, तामिळमध्ये भाषांतरित झालेले इंग्रजी वर्तमानपत्रातला मदुराईवरचा लेख, हा आपल्याला या ठिकाणी आवश्यक राहणार नाही, म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। आता पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6। आता हे बघा, प्रश्न क्रमांक 6 विचारलेला आहे की लेखन प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यामध्ये मुक्त लिखाण, विचार मंथन, सामूहिक आणि कल्पनेचे क्षमता मापन हे सर्वात महत्त्वाचे असते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। 4 पर्याय दिलेले आहे, पूर्वलेखन, मसुदा लेखन, उजळणी किंवा मुद्रित शोधन, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे। आणि हे बघा, प्रश्न आहे की कोणत्या टप्प्यामध्ये मुक्त लिखाण, विचार मंथन, सामूहिककरण आणि कल्पनाचे क्षमता मापन हे सर्वात महत्त्वाचे असते। तर पूर्वलेखन म्हणजे ऑप्शन
जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. काही माहिती सुद्धा या ठिकाणी आपण ऍड केलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की पूर्वलेखन, विचार मंथन, मुक्त लिखाण, कल्पनाचे मॅपिंग, सामूहिकीकरण यांच्या टप्पा यामध्ये लेखनाची रूपरेषा तयार केली जाते आणि संकल्पनाची आखणी सुद्धा होते. म्हणजे ऑप्शन जे एक असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आपण ऍड केलेला आहे ते परीक्षेसाठी, म्हणजे परीक्षेला फक्त 5 दिवस बाकी आहे. परीक्षेपूर्वी पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे सगळे प्रश्न जे असणार आहे मित्रांनो, तर सिलेक्टेड आणि IMP प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न विचारलेला आहे की इयत्ता 4थीला दुसरी भाषा शिकविताना त्या भाषेमधील कोणता मजकूर घ्यावा, यासाठी खालीलपैकी कोणता निकष वापरावा, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहे आणि हे बघा, पर्याय जे एक असेल सुसंगता, ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक दिलेला आहे ते बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. आता हे बघा मित्रांनो, 8वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की विद्यार्थ्यांची अभिवृत्ती आणि मूल्ये यांचे मूल्यमापन करण्याचे सर्वात प्रभावी साधन डॅश डॅश आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, अभिवृत्ती आणि मूल्य यांचे मूल्यमापन करण्याचे जे सर्वात प्रभावी साधन असणार आहे ते असणार आहे पोर्टफोलिओ, म्हणजे संचयिका. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. आता हे बघा, 9वा प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की एखादी विद्यार्थिनी बारकाईने वाचते, ओके, म्हणजे ती काय करते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे आणि आपण डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो, कारण की आपण स्मार्ट रिव्हिजन आणि स्मार्ट लर्निंग या ठिकाणी करणार आहोत, कारण की जास्त वेळ परीक्षेला बाकी नाही. तर हे बघा, ऑप्शन सुद्धा तुम्ही वाचून घ्या, प्रश्न सुद्धा तुम्ही वाचून घ्या. म्हणजे ऑप्शन जे डी असेल की वाचताना माहिती समजावून घेते, सूचित अर्थ समजावून घेते आणि माहितीचे संयोजन करते, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. आता हे बघा, 10वा जशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही. तर हे बघा, भाषा शिक्षणात कोणती बाब महत्त्वाची नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, विचारांची अभिव्यक्ती गरजेची आहे, भाषेची समज सुद्धा आवश्यक राहणार आहे आणि सृजनशीलता याची सुद्धा भाषा शिक्षणात काय असते, तर गरज असते. आपल्याला प्रश्न आहे की कोणती बाब महत्त्वाची नाही, तर लेखन प्रावीण्य, म्हणजे ऑप्शन जे आपला सी दिलेला आहे ते बरोबर उत्तर असणार आहे, कारण की लेखन प्रावीण्य ही बाब भाषा शिक्षणात महत्त्वाची नाही. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात, कारण की 9 फेब्रुवारी 2024 साठी महाटेट 2024 चे आपले जे व्हिडिओज लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते मित्रांनो सुरू होणार आहेत. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या, जेणेकरून आपल्याला सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. आता हे बघा, क्वेश्चन नंबर 11 जशा प्रकारे विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणता घटक भाषेला अभिव्यक्ती आणि मत प्रदर्शनासाठी एक उत्तम माध्यम बनविण्यात महत्त्वाचा ठरतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, प्रसार, संग्रह, विनिमय म्हणजे आदान प्रदान किंवा वरील सर्व. तर हे बघा, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे आदान प्रदान, म्हणजे विनिमय. ऑप्शन जे 3 असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. आता हे बघा, 12वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जशा प्रकारे प्रश्न 12 विचारलेला आहे की भाषिक कौशल्यात पुढीलपैकी कोणत्या 2 घटकांचा समावेश होतो. खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर हे बघा, कोणत्या 2 घटकांचा समावेश होतो, तर ऑप्शन जे 3 असेल अचूकता आणि ओघ, म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की वाचनपूर्व किती कृती केली जाते. आता हे बघा मित्रांनो, वाचनपूर्व कोणती कृती केली जाते, नेमका प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर हे बघा, ऑप्शन जे डी असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या पाठाशी संबंधित
ज्ञान जागृत करून त्या आधारे विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे, म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे, ऑप्शन जे डी असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 14. आता हे बघा 14वा प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की विरंगुळा मिळवण्यासाठी आणि सामान्य वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खास विद्यार्थ्यांसाठीच्या पाठात काय अनुसूत असते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, सखोल वाचन, व्यापक वाचन, पूर्व वाचन किंवा पाश्चात्य वाचन. तर हे बघा ऑप्शन जे बी असेल व्यापक वाचन. व्यापक वाचन काय असणार आहे, तर आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी सुद्धा राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. आता 15वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की मुख वाचनाने वाचकाला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा सर्वात कमी लाभ होतो. मुख वाचनाने, प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो, मुख वाचनाने वाचकाला कोणत्या गोष्टीचा सर्वात कमी लाभ होतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, शब्द संग्रह, व्याकरण, बोलण्याचे कौशल्य किंवा वाचन कौशल्य, अशा प्रकारे 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा बोलण्याचे कौशल्य जे असणार आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे सी दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. आता हे बघा 16वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की विद्यार्थ्यांचे श्रवण क्षमतेचे मूल्यमापन खालील पद्धतीने करावे. आता हे बघा श्रवण क्षमतेचे जे मूल्यमापन आहे ते कोणत्या पद्धतीने करावे किंवा खाली दिलेल्या पद्धतीने करावे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहे आणि बरोबर उत्तर काय असणार आहे, तर हे बघा विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणे आणि त्याच गोष्टीवर आकलनात्मक प्रश्न विचारणे, म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. आता 17वा प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की वाचनाच्या सुरुवातीच्या काळात शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यावा, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो सुपरफास्ट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. फक्त म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की ओन्ली 12 मिनिट झालेले आहे आणि आपण 17 प्रश्न पूर्ण केलेले आहे की वाचनाच्या सुरुवातीच्या काळात शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे. तर हे बघा मित्रांनो 4 पर्याय दिलेले आहे. एक मिनिट, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण सुपरफास्ट आपण या ठिकाणी 50 प्रश्न पाहत आहोत. तर ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे की अक्षर उच्चार यामधील संबंध विकसित करणे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे सी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. आता 18वा प्रश्न जे आहे ते दिलेला आहे की भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यामध्ये कोणता मूलभूत फरक आहे, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. सोपा प्रश्न असणार आहे. तर हे बघा 4 पर्याय या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे आणि भाषेला वाव देण्याचा स्तर, म्हणजे पर्याय जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 19. आता 19वा प्रश्न तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला भाषा पेडागॉजी, हिंदी भाषा पेडागॉजी, मराठी भाषा पेडागॉजी मध्ये विचारले जात आहे की भारतीय राज्यघटनेच्या 343/2 या कलमानुसार डॅश डॅश अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा भारतीय राज्यघटनेच्या 343/2 या कलमानुसार इंग्रजी ही सहयोगी शासकीय भाषा आहे, म्हणजे ऑप्शन जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय 4 जे दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. हे बघा मित्रांनो 20वा प्रश्न विचारलेला आहे की संचयिका म्हणजे पोर्टफोलिओ हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. सोपा प्रश्न आहे. पोर्टफोलिओ संदर्भात नेहमी तुम्हाला काय आहे प्रश्न विचारला जातो मित्रांनो. आणि हे बघा ऑप्शन सी जे असेल स्वयं तसेच शिक्षकाकडून मूल्यमापन, म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर हे बघा तुमच्यासाठी मराठी भाषा पेडागॉजी प्रश्नसंच या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो. जस्ट 199 मध्ये आपल्याला हे 20 प्रश्नपत्रिका या ठिकाणी मिळणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी म्हणजे प्रत्येकी पेपरसाठी म्हणजे प्रत्येक प्रश्न
प्रत्येक पेपरसाठी 10-10 मराठी भाषेचे तुम्हाला या ठिकाणी काय आहे तर प्रश्नपत्रिका मिळणार आहे विथ आन्सर की, म्हणजे जे क्वेश्चन सेट आम्ही तयार केलेले आहे मित्रांनो ते तुमच्या प्रॅक्टिससाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की तुम्हाला मराठी भाषा पॅडागॉजीची जी प्रश्नपत्रिका दिली जाते ती वेगळी दिली जाते आणि आपली जी मेन बुकलेट असते ती वेगळी असते मित्रांनो. तर हे प्रश्न संच तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. 199 फक्त आपण या ठिकाणी प्राइस ठेवलेली आहे आणि एक कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर सुद्धा तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. कारण की जशा प्रकारचे प्रश्न आपण या प्रश्नसंचामध्ये ऍड केलेले आहेत ते परीक्षेसाठी तुम्हाला खूप लाभदायक असणार आहे, खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हे प्रश्नसंच पाहिजे असेल तर 199 फक्त कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, लिमिटेड ऑफर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 21. ओके, 21वा प्रश्न हे बघा. प्रश्न 21 आहे की इयत्ता 3रीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक पॉकेटे बनविण्यास सांगतात. ओके, त्यानंतर विद्यार्थी सूचनांचे पालन करतात. भाषा वर्गातील या कृतीने विद्यार्थ्यांना डॅश डॅश यासाठी मदत होईल. तर कशासाठी मदत होईल आपल्याला सर्वांना माहित आहे. हा प्रश्न आपण केलेला आहे. श्रवण कौशल्य वाढविणे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 22. आता हे बघा 22वा प्रश्न विचारलेला आहे की कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे डॅश डॅश वाचन नव्हे. हे बघा नेगेटिव्ह सेन्समध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे डॅश डॅश वाचन नव्हे. 4 पर्याय दिलेले आहे. विधायक, कल्पनारम्य, प्रगमनशील, ठरवून केलेले. तर ठरवून केलेले आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे आपला डी दिलेला आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23. 23वा प्रश्न आपण पाहणार आहोत. हे बघा प्रश्न 23 विचारलेला आहे की दक्षतापूर्वक वाचनामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा दक्षतापूर्वक वाचनामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही, तर सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता येतात. हा आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. कारण याचा समावेश त्यामध्ये होत नाही. पर्याय जे बी दिलेला आहे, ऑप्शन जे बी दिलेला आहे मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. आता हे बघा 24वा प्रश्न जशा प्रकारे असणार आहे की प्रक्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते. तर हे बघा प्रक्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे लेखन पद्धती व निष्पत्ती हे दोन्ही, म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की शब्द कोडे डॅश डॅश वाढविण्यास मदत करते. तर हे बघा सोपा प्रश्न आहे. 4 पर्याय दिलेले आहे. श्रवण कौशल्य, लेखन कौशल्य, शब्द संग्रह किंवा शब्दाचा अर्थ. तर हे बघा शब्द कोडे हे शब्द संग्रह म्हणजे पर्याय 3 वाढविण्यास मदत करते. ऑप्शन 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. दोस्तों 9 फरवरी 2026 से हमारे टीईटी के महाटेट 2026 के लाइव प्लस रिकॉर्डेड लेक्चर शुरू होने वाले हैं. आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं दोस्तों, जिससे क्या होगा कि आपको महाटेट 2026 के हमारे सभी लेक्चर जो है वो बिल्कुल फ्री में देखने के लिए मिलेंगे. तो अभी जाकर क्या है दोस्तों, आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे. हम बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 26. आता हे बघा पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणत्या बाबींची गरज नसते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करताना कोणत्या बाबींची गरज नसते, तर शब्दकोश व अर्थरूपकोश यांचा वापर करणे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. आता 27वा प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की शब्द व उच्चार यांच्या सहयोगाने वाचन करण्यास शिकविणे.
यास डॅश डॅश पद्धती असे म्हणतात. हा प्रश्न IMP आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा की शब्द व उच्चार यांच्या सहयोगाने वाचन करण्यास शिकविणे याच पद्धतीने यास डॅश डॅश पद्धती असे म्हणतात. ऑप्शन आपल्याला दिलेले आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे उच्चार पद्धती म्हणजे पर्याय 2 जे असेल, ऑप्शन 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. आता हे बघा 28वा प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती बाब अभिजात भाषेची मानक नाही, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन सुद्धा दिलेला आहे मित्रांनो. 1 मिनिटामध्ये आपल्याला एक प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व करावा लागतो. आपको 1 मिनट दिया जाता है दोस्तों और एक क्वेश्चन को क्या है आपने सॉल्व करना होता है और बड़े बड़े प्रश्न बड़े बड़े पैसेज आपको दिए जाते हैं. ये बात को याद रखेंगे दोस्तों, इसलिए हम जो है यहाँ पर बिल्कुल सुपर फास्ट ये 50 क्वेश्चन देख रहे. आता हे बघा कोणती बाब अभिजात भाषेची मानक नाही, अशा प्रकारे प्रश्न आहे. भाषा ही घटनेत नमूद केलेली नसावी. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. आता हे बघा पुढचा प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की बाललेखकांच्या वैचारिक गरजेनुसार शिक्षकाने त्यांना कशा प्रकारे उत्तेजन द्यावे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे त्याने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करावे, मतलब तारीफ करना है. त्यानेच लिहिलेल्या वाक्यांचा संदर्भ द्यावा और उन्होंने जो वाक्य लिखे है उसी का आपको क्या है संदर्भ देना है, हवाला देना है. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. आता हे बघा 30वा प्रश्न विचारलेला आहे की इयत्ता 1लीच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या मातृभाषा असलेले विद्यार्थी आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेमध्ये अभिवादन करण्यास सांगते. ओके, त्यामुळे विद्यार्थी दररोज वेगवेगळ्या भाषेतील अभिवादन शब्दाशी परिचित होतात. शिक्षिका या ठिकाणी कोणती पद्धती वापरते, अशा प्रकारे प्रश्न आहे मित्रांनो. आणि मोस्ट IMP हा प्रश्न असणार आहे. तुम्ही 2011 ते 2024 पर्यंतचे सगळे प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर पाहून घ्या मित्रांनो. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला मॅक्झिमम विचारले गेलेले आहेत. तर हे बघा बहुभाषिक स्त्रोत म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे तर बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. 21 मिनिट झालेली आहे आणि आपण या ठिकाणी 30 प्रश्न पूर्ण केलेले आहे. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 31 दिलेला आहे की कथाकथन ही अध्यापन शास्त्रीय पद्धती डॅश डॅश करिता वापरतात. हा प्रश्न सोपा आहे की कथाकथन ही अध्यापन शास्त्रीय पद्धती कशासाठी वापरतात, भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन 2 सुद्धा बरोबर असू शकतो, परंतु आन्सर की मध्ये ऑप्शन 3 दिलेला आहे तर आपण या ठिकाणी ऑप्शन 3 बरोबर म्हणू. म्हणजे पुढचा प्रश्न क्रमांक 32. आता हे बघा प्रश्न 32 दिलेला आहे की संदर्भ सहित व्याकरण म्हणजे काय, अशा प्रकारचे प्रश्न खूप परीक्षेमध्ये आता विचारले जातात की संदर्भ सहित व्याकरण म्हणजे काय. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा संदर्भ सहित व्याकरण म्हणजे रोजच्या वापरातील उदाहरणे घेऊन त्यांच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधणे व व्याकरण शिकणे. म्हणजे आपला जे ऑप्शन 3 असेल, पर्याय जे 3 असेल ते काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33. हे बघा पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे आहे की खालीलपैकी कोणते कौशल्य अध्ययन कौशल्य नाही. आता हे बघा मित्रांनो अध्ययन कौशल्य कोणते नाही अशा प्रकारे प्रश्न आहे. तर हे बघा व्याख्यानाच्या वेळेस टिपणे काढणे अध्ययन कौशल्य आहे, वाचताना टिपणे काढणे अध्ययन कौशल्य आहे, सारांश लिहिणे अध्ययन कौशल्य आहे, परंतु आराखडा तयार करणे म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे या ठिकाणी अध्ययन कौशल्य राहणार नाही. म्हणजे ऑप्शन जे आपला 4 दिलेला आहे, पर्याय जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. आता हे बघा प्रश्न क्रमांक 34 दिलेला आहे की पाठ्यपुस्तके तयार करणारे पाठ्यपुस्तकात लेखकांच्या लेखातील उतारे, घटना, कविता आणि वर्तमानपत्रातील किंवा मासिकातील लिखाणाचा समावेश करतात. कारण आता हे बघा याचे नेमके कारण काय, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा ऑप्शन जे 1 असेल
ते लिखाण अधिकृत आणि नैसर्गिक भाषेत लिहिले असते, म्हणजे पर्याय जे एक असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक असणार आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. आता हे बघा प्रश्न क्रमांक 35 दिलेला आहे की खालील प्रक्रियेस काय म्हणाल. तर हे बघा प्रश्न कशा प्रकारे आहे की शिक्षक एक पाठ्यांश वाचतात आणि विद्यार्थी गटाने बसून त्यातील मुद्दे लिहून घेतात आणि पुन्हा पाठ्यांश तयार करतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे व्याकरण सांगणे, म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 36. आता हे बघा 36 क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे की बोलताना योग्य शब्द योग्य जागी वापरून अचूक शब्दोच्चार करणे म्हणजे डॅश डॅश होय. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा बोलताना योग्य शब्द योग्य जागी वापरून अचूक शब्दोच्चार करणे म्हणजे बोलण्याचे तंत्र. ऑप्शन जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. आता हे बघा क्वेश्चन नंबर 37 दिलेला आहे की संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजे काय. मोस्ट आयएमपी प्रश्न आपण मित्रांनो या ठिकाणी पाहत आहोत की संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजे काय. हे प्रश्न जशाच्या तसे तुम्हाला परीक्षेमध्ये 7 तारखेला आणि 8 तारखेला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी भाषेतील वाक्यांश आणि उच्चार समजून घेऊन भाषा शिकतो हे गृहीत धरणे म्हणजे ऑप्शन 2 जे असेल, पर्याय 2 जे असेल ते आपला काय असणार आहे, तर योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे आहे की प्राथमिक पातळीवर भाषा शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते साधन सर्वात महत्त्वाचे आहे, तर बाल साहित्य. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 39. आता 39वा प्रश्न दिलेला आहे की मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो सिमिलर टाईपचे प्रश्न तुम्हाला सतत विचारले जात आहे. तर हे बघा मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची असेल, तर एखादी घटना वर्णन करणे या ठिकाणी कमी महत्त्वाची असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, तर योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन डी इज अ राईट आन्सर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 40. ओके प्रश्न 40 दिलेला आहे की मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय. तर हे बघा मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय, तर ऑप्शन 3 प्रथम मातृभाषा शिकणे नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकणे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला मित्रांनो प्रश्नसंच अवेलेबल आहे पेपर 2 साठी. तुम्ही पाहू शकता जशा प्रकारचे आपण प्रश्नसंच या ठिकाणी ऍड केलेले आहे. मराठी भाषा पॅडागॉजीमध्ये तुम्हाला 10 प्रश्नसंच मिळणार आहे विथ आन्सर की. हिंदी भाषा पॅडागॉजीमध्ये तुम्हाला 10 प्रश्नसंच मिळणार आहे विथ आन्सर की. CDP म्हणजे बाल मानसशास्त्र आणि SST पॅडागॉजी म्हणजे समाजशास्त्र विषयाचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 10 प्रश्नसंच मिळणार आहे. प्राइस फक्त आपण या ठिकाणी 399 रुपये ठेवलेले आहे. मित्रांनो स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. कारण परीक्षेला फक्त 5 दिवस बाकी आहे आणि आपल्याला एक म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात, कशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचा प्रारूप असतो, स्वरूप असतो, मित्रांनो हे टोटली इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे एक प्रॅक्टिससाठी, तुमच्या प्रॅक्टिससाठी हे खूप इम्पॉर्टंट प्रश्नसंच असणार आहे. हे सॉल्व्ह करून जर तुम्ही परीक्षेला गेले तर तुम्हाला नक्की याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो. आणि काही प्रश्न जसेच्या तसे तुम्हारा परीक्षेमध्ये पाहायला मिलना है. तर ओनली 5-6 डेज आर लेफ्ट टू एग्जाम. तो आपको क्या है दोस्तों, इसको परचेस कर लेना है, इसको खरीद लेना है, क्योंकि परीक्षा के दृष्टिकोण से बहुत ज्यादा इंपॉर्टेंट ये प्रश्न संच यहाँ पर होने वाले हैं. हम बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 41. आता हे बघा क्वेश्चन नंबर 41 काय दिलेला आहे तुम्ही पाहू शकतात की शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा म्हणजे डॅश डॅश होय, तर त्रिभाषा सूत्र सर्वांना माहित आहे. ऑप्शन जे आपला 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला असेल मित्रांनो ते आपला काय असणार आहे, तर बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. आता हे बघा 42वा प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे प्रश्न तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. प्रश्न आहे की भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करण्यास सांगते. असे करण्यास सांगणे म्हणजे डॅश डॅश होयो. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहे. ऑप्शन जे 2 असेल,
मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असणार आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 43 जशा प्रकारे विचारलेला आहे की पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय. इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि सतत अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जात आहे. तर हे बघा, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय, तर पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 44. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 44 विचारलेला आहे की तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे. एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे, जे योग्य उत्तर असणार आहे, स्वर शैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणे म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 45. आता 45 वा प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 2 असेल, विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे म्हणजे पर्याय जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 46. आता हे बघा, पुढचा जे प्रश्न आहे ते दिलेला आहे की पुढीलपैकी कोणती बाब अर्धचेतनावस्थेची प्रक्रिया असून मूल त्याच्या संभाषणासाठी वापर करतात, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहे. भाषा शिकणे, भाषा आत्मसात करणे, द्वितीय भाषा किंवा भाषिक सामर्थ्य. तर हे बघा, ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन 2 इज अ राइट आंसर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 47. दोस्तों, सुपर फास्ट और स्मार्ट लर्निंग हम यहाँ पर कर रहे हैं क्योंकि आप लोगों को पता है कि जिस प्रकार के प्रश्न आपको परीक्षाओं में पूछे जाते हैं मराठी भाषा पेडागोजी को लेकर पेपर 1 और पेपर 2 के लिए, बिल्कुल उसी प्रकार के प्रश्न क्या है आज की इस वीडियो के माध्यम से हम देख रहे हैं दोस्तों, क्योंकि परीक्षा में सिर्फ 5 दिन का वक्त बचा है. यहां पर प्रश्न आपको पूछा गया की मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहण्यास पुढीलपैकी कोणती बाब मदतरूप ठरेल, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे, जे योग्य उत्तर असणार आहे, त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 48. आता हे बघा, 48 वा प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल, अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि ऑप्शन जे 3 असेल, मुलांच्या वयाला अनुरूप बाल साहित्याचा वापर करणे ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 49. 49 वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, तुम्ही पाहू शकता जशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे की पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे, याचा संबंध कोणाशी आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहे. आराखडा तयार करणे, सारांश लिहिणे, मुद्दे लिहिणे किंवा वाचन करणे. तर पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे, याचा संबंध कोणाशी असतो, तर वाचन करण्याशी असतो. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 50. 50 वा प्रश्न आहे की प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. तर हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे. मूल्यमापन, अनुकरण, चर्चा किंवा चुका कमी करणे. तर हे बघा, प्रभावी भाषा वर्ग शिकणाऱ्यांसाठी चर्चा हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे मित्रांनो, ते बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण 50 प्रश्न सुपर फास्टपणे या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. आणि परीक्षेसाठी आणि तुमच्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे सगळे प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की
परीक्षेमध्ये 2011 ते 2024 मध्ये जशा प्रकारचे प्रश्न मेन प्रश्न विचारले गेलेले आहे मित्रांनो, ते सगळे प्रश्न आपण एकत्रित करून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. आणि हे बघा मित्रांनो, महाटेट 2026 साठी मराठी संपूर्ण व्याकरण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी महाटेट 2026 साठी आमचे जे नोट्स आहे मित्रांनो ते लॉन्च झालेले आहेत. जस्ट 90 पेजेसचे हे नोट्स असणार आहे. तुम्ही झेरॉक्स करून हे म्हणजे तुम्ही अभ्यास करू शकतात मित्रांनो. पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला हे मराठी विषयाचे नोट्स मिळणार आहे आणि यापेक्षा दुसरं तुम्हाला काहीच करायची आवश्यकता नाही. यासोबत तुम्हाला आमचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर जे असणार आहे ते फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. जस्ट जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हे परचेस करायचं असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.